एकदा काय झालं, अथांग समुद्रात एक मोठं पाण्याचं जहाज प्रचंड वादळात अडकले. काळेकुट्ट ढग, विजांचा कडकडाट आणि उंच उंच लाटा, सगळं काही इतकं भयानक होतं की जहाजाला स्वतःचा तोल सांभाळणंही कठीण झालं. काही क्षणांतच त्या वादळाने जहाजाचा पूर्ण नाश केला. जहाजावरील सर्व प्रवासी समुद्रात बुडाले. फक्त एकच माणूस कसाबसा वाचला. देवाच्या कृपेने तो माणूस एका लाकडी तुकड्याला धरून तासनतास समुद्रात तरंगत राहिला. शेवटी तो एका छोट्याशा, निर्जन बेटावर पोहोचला. पूर्णपणे थकलेला, भुकेला आणि घाबरलेला. पण जिवंत असल्याबद्दल तो देवाचे आभार मानत होता. त्या बेटावर पोहोचल्यावर त्याने आकाशाकडे पाहून प्रार्थना केली, हे देवा, मला इथून बाहेर काढ. कोणीतरी मला वाचवायला पाठव. पहिला दिवस गेला. कुणीच आलं नाही. रात्र झाली. तो वाळूतच झोपला. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा प्रार्थना केली. दिवस गेला. पुन्हा कोणीच आलं नाही. असं करत करत दिवस जात गेले. तो रोज आशेने आकाशाकडे पाहायचा, रोज प्रार्थना करायचा. पण मदत काही येत नव्हती. 1 आठवडा, 2 आठवडे, पूर्ण 1 महिना गेला. आता मात्र तो माणूस खचला. त्याची आशा संपली. त्याने मनाशी ठरवलं, आता इथेच जगायचं. त्याने बेटावर एक छोटंसं झोपडं बांधलं. झाडांच्या फांद्या, पाने, वाळलेलं लाकूड वापरून त्याने आपल्यासाठी आसरा तयार केला. तो नारळाचं पाणी प्यायचा, जंगलातले फळ खायचा आणि समुद्रात मासे पकडून आपलं पोट भरायचा. हळूहळू त्याचं जीवन स्थिर होत होतं. पण मनातली एक वेदना कायम होती, देवाने मला का विसरलं? एक दिवस तो माणूस मासे शिजवण्यासाठी चूल पेटवतो. पण थोड्याच वेळात त्याला लक्षात येतं की लाकूड संपलं आहे. तो लगेच जंगलात लाकूड गोळा करायला जातो. थोड्या वेळाने तो परत येतो. आणि काय बघतो? त्याचं झोपडं जळत होतं. धूर आकाशात पसरला होता, ज्वाळा भडकत होत्या. त्याने महिनाभर कष्ट करून बांधलेलं सगळं एका क्षणात राख झालं होतं. हे दृश्य पाहून तो माणूस पूर्णपणे तुटून गेला. तो रडू लागला. आणि संतापाने देवाला म्हणाला, हे देवा, तू इतका निर्दयी कसा? मी रोज तुला मदतीसाठी हाक मारली, पण तू ऐकलं नाहीस. आता जे काही होतं, तेही तू हिरावून घेतलंस. माझं सगळं संपवलं. तो पूर्ण दिवस देवाला दोष देत राहिला. रात्र झाली. आणि तो पुन्हा वाळूतच झोपला, निराश, थकलेला आणि एकटा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची झोप एका मोठ्या आवाजाने उघडली. त्याने डोळे चोळले आणि समोर पाहिलं, ते एक मोठं जहाज त्याच्या बेटाजवळ उभं होतं. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो धावत धावत त्या जहाजाजवळ गेला. जहाजावरचे लोक त्याला हात देऊन वर घेतात. तो सुरक्षित होता. थोड्या वेळाने, उत्सुकतेने त्याने जहाजाच्या कॅप्टनला विचारलं, तुम्हाला कसं कळलं की मी इथे अडकलो आहे? कॅप्टन हसला आणि म्हणाला, काल तुम्हीच तर आम्हाला सिग्नल दिलात. आम्ही दुरून धूर पाहिला, म्हणून आम्ही इथे आलो. हे ऐकताच त्या माणसाच्या डोळ्यांसमोर कालचं दृश्य आलं, त्याचं जळणारं झोपडं. आणि अचानक त्याला सगळं समजलं. ज्याला तो आपलं सर्वात मोठं नुकसान समजत होता, तेच खरं तर त्याच्या सुटकेचं कारण ठरलं होतं. तो शांत झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी दुःखाचं नाही, तर कृतज्ञतेचं. तो मनात म्हणाला, देवा, मला माफ कर. मी तुझ्यावर शंका घेतली. तू जे केलंस, ते माझ्या भल्यासाठीच केलंस. कथेचा अर्थ. आपण अनेकदा आपल्या मर्यादित समजुतीतून आयुष्याकडे पाहतो. जेव्हा काही वाईट घडतं, तेव्हा आपण लगेच देवाला दोष देतो, नशिबाला शिव्या देतो.
पण आपल्याला हे कळत नाही की त्या वाईट दिसणाऱ्या गोष्टीमागेही काहीतरी चांगलं लपलेलं असू शकतं. कधी कधी आपलं जणारं झोपड हेच आपल्यासाठी सिग्नल ठरतं नवीन सुरुवातीसाठी. म्हणूनच वाईट काळ आला तरी हार मानू नका. विश्वास ठेवा. चांगले कर्म करत रहा. योग्य वेळ आल्यावर सगळं स्पष्ट होईल. हीच खरी जीवनाची शिकवण आहे.